मित्रांनो, एक नवीन भरती आलेली आहे. या भरतीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. अतिशय जास्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती आलेली आहे. जास्त जागांसाठी भरती आलेली आहे. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी बघू शकता, विद्युत सहाय्यकाची ही भरती आलेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे. सोबत या ठिकाणी नोट्स, अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता संपूर्ण सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी अजूनही आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, एकूण किती जागांसाठी भरती आहे तर 5347 जागांसाठी भरती आहे. तर बघू शकता, अ जा साठी 673 जागा आहेत. अ ज साठी 491 जागा आहेत. विजा अ साठी 150, भ ज ब साठी 145, भ ज क बघू शकता 196, भ ज ड मध्ये 108, वि मा प्र बघू शकता 108, इ मा व साठी 895 बघू शकता. आ दु घ साठी या ठिकाणी 500 जागा आणि खुला प्रवर्गासाठी 2081 जागा. अशा प्रकारे 5347 जागांसाठी भरती आलेली आहे. आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये सर्वसाधारण दिलेले आहे. महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, शिकाऊ उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार या सर्वांसाठी ही जाहिरात आलेली आहे. अनाथसाठी एकूण 53 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग उमेदवारासाठी बघू शकता 424 पदे गट क आणि या ठिकाणी 424 कुष्ठरोगमुक्त, वाढ खुंटणे अशा वेगवेगळ्या जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी देखील जागा आहेत. तर मित्रांनो, या तक्त्यामध्ये या ठिकाणी हे प्रत्येक भरतीमध्ये टीप दिलेली असते, परंतु याच्यामध्ये काही बदल होत नसतो. वरील तक्त्यामध्ये नमूद प्रवर्गातील पदसंख्या कमी, जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची शक्यता असते, असे प्रत्येक भरतीमध्ये दिले जाते. याच्यामध्ये सहसा बदल केला जात नाही. फक्त या ठिकाणी कायद्यानुसार ते लिहितले असते. तर या ठिकाणी बघू शकता, शैक्षणिक अर्हता दिनांक दिनांक बघू शकता 29/12 अखेरीस शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे बघू शकता. शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे बघू शकता 12वी उत्तीर्ण बघू शकता. 12वी बघू शकता. बंधामधील माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास असणे आणि जास्त किती असले तरी चालेल, तत्सम परीक्षा उत्तीर्ण 12वी किंवा 10वी पास असले तरी 10वी पास असले तरी चालेल. तर बघू शकता, सोबतच 10वी पास, फक्त 10वी पास असणे गरजेचे नाही, तुमचं ITI झालेला असणे गरजेचे आहे. तर ब पॉईंट बघू शकता, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर बघू शकता राष्ट्रीय राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि दिल्ली बघता परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदवीची वीजतंत्री म्हणजे या ठिकाणी जो इलेक्ट्रिकल तुमचा ITI असलेले 2 वर्षाचा तुमच्याकडे झालेला असणे गरजेचे आहे. जर हे झालेले असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. जे उमेदवार फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या मी सूचना देणार आहेत. आणि या ठिकाणी नोट्स कुठून भेटतील, अभ्यासक्रम कसा आहे ते देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर दिनांक 29/12/2023 अखेर वयोमर्यादा, येथून वयोमर्यादा मोजली जाईल. उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष पूर्ण केलेले असावे आणि जास्तीत जास्त या ठिकाणी 27 वर्षापर्यंत जास्त असू नाही. तर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकडे म्हणजे मागासवर्गीय SC ST OBC साठी या ठिकाणी बघू शकता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम म्हणजे या ठिकाणी 27 वर्ष वय आहे आणि या ठिकाणी 5 वर्षे त्यांना सूट आहे. म्हणजे बघू शकता 33 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकता. दिव्यांग उमेदवारांकरिता 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. माजी सैनिक 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची कोणतीही अट नाही. कितीही वर्षापर्यंत त्यांनी जर या आधीच कामाला असतील त्याच्यामध्ये कोणी अप्लाय करू शकता, त्यांना वयाची अट नाही. खेळाडूंना देखील 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता पुढील या ठिकाणी बघू शकता अनाथांसाठी 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. हे देखील महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला टप्प्यावर सांगत आहे. ठीक आहे. मानधन कशा प्रकारे राहील तुम्ही बघू शकता. निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येईल. प्रथम वर्ष बघू शकता 15,000, द्वितीय वर्ष 16,000 आणि तृतीय वर्ष मानधन रुपये 17,000 रुपये. अशा प्रकारे वेगवेगळी वाढ झालेली तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता चौथा पॉईंट काय देण्यात आलेला आहे बघू शकता.
विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी बहुतेकदा समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावरून बहुतेकदा पदावर कसं वेतन असेल बघू शकता. 25,800 वेतन 505 रुपये, त्याच्यानंतर 28,400 आणि त्याच्यानंतर 34,500 आणि बघू शकता 71,000 अशा प्रकारे वेगवेगळे वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येईल. हा गव्हर्नमेंट जॉब असणार आहे, चांगल्या प्रकारचा जॉब असणार आहे. बघू शकता अर्ज स्वीकृतीच्या तारखा बघू शकता. ऑनलाईन अर्ज स्वीकृती करण्याच्या URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर आहे. ते तुम्हाला भेटून जाईल आणि फॉर्म कसा भरायचा हा देखील व्हिडिओ येऊन जाईल. जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. 2024 जानेवारी म्हणजे या महिन्यात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल जाहिरात. त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात येतील. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी ऑनलाईन एक्झाम साधारणपणे फेब्रुवारी बहुधा मार्च फेब्रुवारी मध्ये होऊन जाईल घेण्याबाबत येईल. हे या ठिकाणी फक्त या ठिकाणी अंदाजे सांगितले आहे, परंतु लवकरच एक्झाम याच अंदाजित वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. आता महत्वाची जी माहिती आहे पुढे व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. या ठिकाणी समांतर आरक्षणाची देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. महिलांना आरक्षण दिलेले आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना देखील याच्यामध्ये आरक्षण आहे बघू शकता. भूकंप ठीक आहे. आता शिकाऊ उमेदवार जे शिकाऊ उमेदवारांचे समांतर आरक्षण त्यांना देखील देण्यात आलेले आहे. ठीक आहे. दिव्यांग प्रवर्गासाठी समांतर आरक्षण देण्यात येईल बघू शकता. सेटिंग पदाचे नाव काय आहे? विद्युत सहाय्यक दिव्यांग प्रवर्ग या ठिकाणी दिव्यांगासाठी आहे. त्यांनी बघून घ्यायचं आहे. YBT अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला या ठिकाणी हा आपला जो हे आहे टेलिग्राम ग्रुप त्याच्यावरती तुम्हाला हा PDF भेटून जाईल. तिथून तुम्ही सर्व माहिती मिळवू शकतात हा PDF वाचल्याच्या नंतर. आता जे महत्वाचे पुढे अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करणार आहोत. अनाथ उमेदवारांसाठी आहे. निवड पद्धती ही बघून घ्यायची. आता बघू शकतो जो आपला अभ्यासक्रम आलेला आहे. पहिला पॉईंट आहे तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान. किती प्रश्न असतील त्याला किती 50 प्रश्न एकूण त्याला 50 प्रश्न असतील हे लक्षात घ्यायचे आहे. सामान्य अभियोग्यता जनरल ऍप्टिट्यूड या ठिकाणी त्याला असणार या ठिकाणी बघू शकता हे रिझनिंग साठी 40 प्रश्न. सांख्यिकी म्हणजे या ठिकाणी रिझनिंग गणित अभियोग्यता सांख्यिकी हे गणित असणार आहे याला 20 प्रश्न. मराठी भाषेला या ठिकाणी मराठी लँग्वेजला मराठी व्याकरण 30 प्रश्न. अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता हे बाई हे 50 एकूण प्रश्न किती असणार आहेत तुम्ही नीट समजून घ्यायचा. हे 50 प्रश्नांना 110 गुण असणार आहेत. तर या ठिकाणी बघू शकता एकत्रित कालावधी 120 मिनिटे दिलेले आहे, परंतु या ठिकाणी 50 प्रश्न दिले आणि 110 गुण हे या ठिकाणी वेगळे दिलेले आहे आणि 40 प्रश्नांना या ठिकाणी 20 गुण हे देखील वेगवेगळे दिलेले आहे. तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती बघून घ्यायचे. याच्यावरती मी सविस्तर बघून मी तुम्हाला माहिती टाकून देईन. ठीक आहे. तर हे समजा तुम्हाला या ठिकाणी हे तांत्रिक प्रश्नांच्या नोट्स आपण लवकरच तयार करून तुम्हाला विकत थोड्या पैशांमध्ये देणार आहोत. आणि सामान्य ज्ञानच्या नोट्स तयार आहेत तयार आहेत रिझनिंगच्या तयार आहेत, गणिताच्या तयार आहे आणि मराठी व्याकरणाच्या नोट्स तयार आहेत. नोट्स घेण्यासाठी तुम्ही बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून नोट्सची मागणी करायची. तुम्हाला नोट्स उपलब्ध होऊन जातील कमी पैशामध्ये 160 ते 170 रुपयामध्ये नोट्स उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. अर्ज करण्याची पद्धत ही सांगितली आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. थोड्याच बघू शकता. फी किती असणार आहे? खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये फी असणार आहे आणि या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ घटकांकरिता उमेदवारांसाठी 125 रुपये फी असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या भरतीबद्दल आपण जास्त चर्चा करणार आहोत कारण या ठिकाणी फक्त 10वी पास असते तर आपण या ठिकाणी चर्चा केली असती, परंतु ज्याच्यामध्ये हे ITI ची मागणी केलेली आहे इलेक्ट्रिकल तुमच्या वायरमॅनचा ITI झालेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण जास्त चर्चा करणार नाही. जे अभ्यासक्रमाचा या ठिकाणी पॉईंट देण्यात आलेला आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा मला बघायचा आहे. व्हिडिओ स्टॉप करून मी बघून तुम्हाला सविस्तर चर्चा करतो.